तर नमस्कार मंडळी, वेळ होती संध्याकाळची आणि आम्ही आज जाणार होतो फिरायला म्हणण्यापेक्षा आम्ही जाणार होतो बंगालच्या प्रसिद्ध अशा नवरात्र दुर्गा महोत्सव बघण्यासाठी. बऱ्याच दिवसापासून जायचं होतं पण वेळ मिळत नव्हता. शेवटी अखेर वेळ काढला नवमीच्या दिवशी आणि आम्ही निघालो आमच्या बसमध्ये. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेला विशिष्ट असं महत्त्व आहे आणि फार मोठा सण म्हणून हा सण साजरा केला जातो. आतुरतेने लोक याची दुर्गापूजेची थोड्याच वेळात फोटो काढण्यासाठी सुरुवात झाली आणि आम्ही रस्त्याने फिरत असताना पिऊच्या मम्मीची फारच दमछाक झाली. सध्या तरी पिऊ पायी चालत होती. मी तिचा हात धरून चालत होतो आणि रस्त्याचा एन्जॉय करत होतो. थोड्याच वेळात ही लायटिंगची कमान दिसली आम्हाला आणि तिथे फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही. मग पिऊच्या मम्मीने, मी, पिऊने सर्वांनी घेतले फोटो काढून आणि निघालो आम्ही पुढच्या दुर्गापूजा दर्शनला. ही मोठी कमान आम्हाला दिसत होती. कमानच्या आतमध्ये शिरल्यानंतर हा सुंदर असा देखावा येथील मित्रमंडळाने तयार केलेला होता. या देखाव्याचा अप्रतिम असा व्हिडिओ आम्ही शूट केला. जसं की हा एक सेंट्रल जेलचा त्यांनी देखावा तयार केलेला आहे. सेंट्रल जेलमध्ये काय असतं, काय गोष्टी असतात याचा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. जसजसं आम्ही आतमध्ये शिरत होतो तर आम्हालाही सेंट्रल जेल म्हणजे जेलमध्ये गेल्यासारखा भास होत होता. सर्व काही गोष्टी त्यांनी तशाच सेट केलेल्या होत्या. वरी छताला बघितलं तर फाशीवर ज्यांची आजपर्यंत येथील काही बांगला स्वतंत्रतामध्ये योगदान दिलेल्या नेत्यांची नावे, थोर अशा महान व्यक्तींची नावे त्यांनी त्या फाशीच्या म्हणजेच वरी टांगलेल्या फाशीच्या फंद्यावर त्यांनी लिहिलेले होते. आणि या जेलच्या एका गाभाऱ्यातच दुर्गापूजेची म्हणजे दुर्गा मातेची आस्थापना त्यांनी केलेली होती. भिंतीवर असे विहंगम असे दृश्य त्यांनी सेट केलेले होते. आतमध्ये गर्दी तर होती पण त्यातून पुन्हा मार्ग काढत आम्ही बाहेरच्या दिशेने निघालो. बाहेरच्या दिशेने येताना आम्हाला तेथील भिंतीवर काही बांगला भाषेतील मजकूर दिसला. आम्ही त्याबद्दल विचारणा केली असता तेथील लोकांनी आम्हाला सांगितले की बांगलादेशातील लोकांनी स्वतःला छळ प्रवृत्तीपासून वाचण्यासाठी काय संघर्ष केला तेथे लिहिलेलं आहे. त्यानंतर तेथून आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडताच पुन्हा आमची पायपीट सुरू झाली. पिऊच्या मम्मीला फार मजा येत होती पण पिऊचे पाय दुखत असल्यामुळे तिला चालण्यासाठी फार त्रास होत होता. त्यानंतर तिला एक सन बलून घेऊन दिला. त्यानंतर थोडंफार चालायला लागली. रात्री फार उशीर झाल्यामुळे रस्त्यावर कोणी फारसं दिसत नव्हतं परंतु मोठ्या रस्त्यांवर आणखीही गर्दीही होतीच. रात्री 11 ते 12 वाजेची ही वेळ होती परंतु भरपूर लोकांनी आजही शेवटचा दिवस असल्यामुळे गर्दी करण्यास सुरुवात केली होती. शेवटी जे व्हायचं तेच झालं. पिऊ काही पायी चालत नव्हती. मग तिला घ्यावं लागलं कडेवर आणि मी घेतलं दादूला. पिऊ बसली मम्मीच्या कडेवर. बंगालमध्ये फिरत असताना एक गोष्ट जास्त करून निदर्शनास येते की तेथील कल्चर, तेथील संस्कृती, तेथील पेहराव हा मराठी माणसाला तेवढा असा भावेसा नाही आहे परंतु असं तेथील संस्कृती त्यांना त्यांचा अभिमान आहे. आणि हो, मी विसरलोच, आम्ही पश्चिम बंगाल येथील मालदा या ठिकाणी फिरायला आलेलो आहेत. आणि शेवटी आम्ही खूप दूर चालत आमच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. BSFची बस आमची उभी होती आणि ब्लॉग कसा झाला हा कमेंट करून नक्की सांगा.